खरं म्हणजे आपल्याला माहीतच आहे की झाड हे जगलं पाहिजे. झाड जगलं तर आपण जगू. झाडामुळे पर्यावरण असू द्या किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला फार शरीरात ही एनर्जी भेटली जाते. जिथे असे काही चुकीचे कृत्य घडत असतील की झाड कोण कापत असेल किंवा झाड कोण जाळून टाकत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा, कारण का आम्ही पर्यावरण प्रेमी आहोत. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. प्रहार जनशक्ती पक्षाचा आपण इतिहास जर पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्ष हा कधीही होत नसलेली आश्चर्यकारक जी कामं असतात ती करताना आपल्याला नेहमीच दिसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी विरारच्या कारशेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल झाली होती. या विरोधामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरला आणि अखेरीस रेल्वे प्रशासनावरती गुन्हा दाखल झालेला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांच्याकडे आलो आहोत. हितेशजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच लोकांच्या भल्यासाठी काम करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी विरार कारशेडला काहीतरी जळालंय अशी माहिती आली होती आणि सगळ्याच प्रसारमाध्यमातून ती बातमी आपल्या कानावरती आली होती. परंतु त्याच्या मागचा जो काही कारण होता, जी झाडांचा कत्तल झाला होता, ही नेमकी काय घटना होती? सर्वप्रथम आपल्याला मी सांगतो की काही लोकांचे मला फोन आले होते आणि त्यांनी त्यावेळेस असं सांगितलं होतं की इकडे झाडं ही जळाली नाहीयेत, तर आमच्या लोकांनी कापलेली आहेत आणि जाणून बुजून नंतर आग लावून फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं. असं सगळा तो विषय आम्हाला समजला. ज्यावेळेस आम्ही त्या जागेकडे गेलो त्यावेळेस आम्ही जर बघितलं ते एकूण 100 झाडांची त्यांनी कत्तल केली होती. मग त्याच्यात नारळांचे मोठमोठे झाडं होती, त्याच्यानंतर फुलांचे झाडं होती, अशी सगळ्या झाडांची कत्तल करून तिकडे सीसीटीव्हीचे वायर वगैरे हे सगळे त्यांनी जाळून टाकले होते. आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि पाहिलं तर एकदम परिस्थिती अशी वाईट होती तिकडे की म्हणजे तिकडे सगळं आग लागून सगळं भुईसपाट झालं होतं आणि ती आगीचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणार होता की समोर जी एक बिल्डिंग होती तिकडे ती आग जेव्हा जाणार त्यावेळेस हे सगळे घाबरले आणि त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवून असं दाखवलं की ही आग लागली गेली, परंतु ती आग लागली नव्हती. त्यांनी झाडांची कत्तल केली होती आणि झाडांची कत्तल केल्या असल्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी त्यावेळेस पासून ही मागणी आम्ही करत होतो आणि शेवटी काल हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष ज्या ठिकाणी उतरतं त्या ठिकाणी लोकांना न्याय तर मिळतच, त्याचबरोबर समोरचा कोणी असेल, कितीही मोठा असेल, प्रहार जनशक्ती पक्ष याकडे बघत नाही. त्यातलाच हा एक प्रकार आहे. जर प्रहार जनशक्ती पक्षाने त्यावेळेला आवाज उचलला नसता तर आज दस्तावेज मध्ये ती आग लागली होती असाच उल्लेख असता. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.